अर्जुन सिरसाट आप सभी का स्वागत करता हूँ हमारे इस पेरिस यूट्यूब चैनल एएस स्टडी में एजुकेशन। आज हम डिस्कस करने वाले हैं 2025 की फरवरी में पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ति परीक्षा की आंसर की, जो संभाव्य आंसर की है, लेकिन इसमें और असली आंसर की में ज़्यादा कुछ फर्क नहीं होने वाला। तो ये है मराठी में, मतलब पेपर 1 मराठी और गणित का। यहाँ संस्कृत शब्द, बहुत लोग कह रहे हैं कि संस्कृत शब्द का आंसर एक अंगा मतलब न आएगा, लेकिन ये धातांत झूठ है, क्योंकि वह संस्कृत जो क्या बोलते हैं उसको, जो अनुस्वार है उसको कैसे देखते हैं आपको पता है? उसके आगे का जस्ट आगे का जो वर्ण है उससे पता चलता है कि वो उसका अनुनासिक क्या होगा। तो संस्कृत के आगे स है, यस मतलब य र ल व और स श स मतलब उसमें और अर्धस्वर जब आगे आते हैं किसी के अनुस्वार के, तो उसका अनुस्वार का जो उच्चार है वो मतलब अर्ध अनुनासिक व की तरह हो जाता है। तो उसका सही आंसर डी होगा। इसका मह अधिक ऋषि आएगा, क्योंकि महर्षि का महा अधिक ऋषि होता है, इसलिए इसका आंसर महर्षि गलत होगा, इसलिए चुकीचा पर्याय बोला है, इसलिए 2 आएगा। इसका स्थलवाचक, क्योंकि सभोवार आहे, सभोवार मतलब हर तरफ म्हणजे सगळीकडे, जर आपण सगळीकडे म्हटलं तर ते स्थलवाचकच असणार। इथं 4th नंबर का अचूक विरुद्धलिंगी जोडी, म्हणजे विरुद्धलिंगी म्हणजे स्त्रीलिंग आणि पुरुषलिंगाची म्हणजे चुकीची, अचूक म्हणजे बरोबर। यहाँ बहुत गलती होती है, इसलिए अचूक मतलब बरोबर। तो ये 1 और 2 गलत हो जाएंगे, इसलिए 3 और 4 सही है, क्योंकि शक्तिमान का शक्तिमती होता है और तनय का तनिया होता है। यहाँ 5 नंबर का पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते? वांगे आणि गाडगे हे एकवचनी नाम आहेत, क्योंकि धागे आणि खळगे अनेकवचनी आहेत। धागेचं धागा एकवचनी आहे, खळगेचं खळगा एकवचनी आहे, म्हणून हे 2 इज राईट ऑप्शन। इथं कर्म, पहिल्याचं कर्म, कारण की इथं प्रयोग ओळखा म्हणले, आणि ह्या वाक्यामध्ये प्रयोग काय आहे? तर प्रयोग आहे कर्म, म्हणून त्याचं जे कारकार्थ आहे ते कर्म येणार। इथं ह्याचं 6 येत आहे, कारण की इथं असे काय विरामचिन्हे एवढे येत आहेत, इथं कॉमा, इथं 2, इथं असं, इथं, म्हणून हे 6 उत्तर अगदी बरोबर आहे। इथं स्वार्थ येत आहे, कारण की इथं फक्त काळाचा बोध केलेला आहे वाक्यात, बाकी दुसरा कोणताच नाही, म्हणून इथं स्वार्थीचं राईट। यथाकाल, कारण की यथाकाल हमें पूछा है सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा कोणता नाही, मग यथाकाल हा शब्द तत्पुरुष समासाचा नसून अव्ययी भाव समासाचा आहे, कारण की त्याच्या पुढे काय लागलेला आहे? प्रत्यय, पुढचा उपसर्ग असतो यथाकाल यथाशक्ती। खेळाडू मैदानावर रांगेत बसले, या वाक्याचा प्रयोग, या वाक्यात कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग, कारण की कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी, आणि कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी। इथे या वाक्या हे प्रश्न खूप म्हणजे अगदी म्हणजे अवघड प्रश्न होता, आणि याचं उत्तर 3 उपमा असं आहे, अगदी बरोबर। कारण की इथं बघा, दावीन गर्व विभवे गुण हे पराचे, खाग्राग्र तुल्य विषम व्रत हे भाल्याचे। तुम्हाला असं वाटत असेल इथं पराचे आणि खाली भाल्याचे आहे म्हणून इथं यमक असेल, किंवा बहुतांश जणांना तसंच वाटलं असेल, पण उपमा इज राईट आन्सर, कारण की तुल्य आलेला आहे। जेव्हा तुल्य, समान, सारखे असे शब्द वापरले जातात तेव्हा ते अलंकार उपमा असते। तुम्ही कधीही बघू शकता, हेच आन्सर असणार। बाहुल्या, कारण की हे मलाही माहीत नव्हता, पण ह्या जे बाकीच्या 3 आहेत ते कोण लिहिल्या माहीत नव्हता, पण हे बाहुल्या जे आहे ना, हे दया पवार यांनी लिहिलेलं आहे, आणि इथं आपल्याला विचारले काव्यसंग्रह मंगेश पराडकर यांनी लिहिलेलं नाही, म्हणजे हे दया पवार म्हणजे हेच नसतं, आणि हेच उत्तर खरं म्हणजे बरोबर आहे। याचं दिवाकर धोंडो वासुदेव गद्रे हे आंसर उचित मतलब राइट आंसर है। यहाँ आएंगे
तो एक कविता पे आधारित है, इसलिए यहाँ कुछ ज़्यादा बताने की ज़रूरत नाही. कवयित्रीने मन खिन्न का झाले आहे, कारण की तिचं बालपण संपल्याला इथं उल्लेख आलेला आहे, म्हणून तिचे मन उदास आहे असं आपण सांगू शकतो. इथं पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. संकल्प, कारण की संकट, पेच आणि अडचण हे सगळे एकाच आहेत, म्हणजे संकटचे समानार्थी शब्द आहेत आणि संकल्प म्हणजे निर्धार करणे, तर हे म्हणजे पूर्णतः वेगळा शब्द आहे. इथं प्रदीप्त, कारण की प्रदीप्तला दुसरी वेलांटी असतं. अस्तित्व बराबर, उज्ज्वल बराबर, तत्व बराबर. घाशीराम कोतवाल येते, माझं चुकलेलं आहे, मी दुड्डाचार्य केलं. घाशीराम कोतवाल बरोबर आन्सर आहे. इथं 23चं बहुतांश लोक वाक्पटुत्व म्हणत आहेत, पण शिष्टाई माझ्या मते बरोबर आहे. ह्याचं 24चं आन्सर 1 येते, कारण की इथं म्हणीचा चुकीचा अर्थ विचारलेला. नालासाठी घोडा मेला, तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही. ही म्हण चुकीची आहे, म्हणून चुकीचा अर्थ आहे, म्हणून 1 आन्सर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. याचं 25चं गुढी आणि कोवळा हे आन्सर बरोबर आहे, कारण की कोवळा आणि गुढी हे मराठी भाषेचे शब्द आहेत, दुसऱ्या भाषेतून आलेले नाहीत, म्हणून हे शब्द तद्भव नाहीत. आता मॅथ आहे. मॅथमध्ये माझा एकही नाही चुकलेला. याचं पहिल्याचं 3 बरोबर आहे, कारण की मॅथचं तुम्हाला सोल्युशन तर इथं देऊ शकणार नाही, नसता व्हिडिओ खूप लांब जाईल. ह्याचं 1, ह्याचं 2 आणि 3, ह्याचं 4 11, ह्याचं बी 17.6%, ह्याचं 240D, ह्याचं 5 लाख 1, ह्याचं 10.5 सेंटीमीटर स्क्वेअर, 33चं 34चं D 22, ह्याचं 1 आणि 3 म्हणजेच 2 किंवा -2, ह्याचं 1120, त्याचं 504, त्याचं 38चं D ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक 4 1. 39चं 1, 40चं 4, 41चं इकडे केलेलं आहे 4, 42चं 60 पर्याय क्रमांक 1, 43चं 3 जो कि डिवीजन पे आधारित है. 44 का मैंने 1 किया था, लेकिन उसका सही आंसर बी है, जो कि 20 वर्ष है. मैंने पहले का विधान, इससे आगे का विधान पढ़ा नहीं था, इसलिए. 45 का डी 21 तास 30 मिनट्स. 46 का ए आता है, जो मैंने इधर किया है 1440,